तुम्हालाही माझ्यासारखी भेंडी आवडते का? मग ही अगदी झटपट बनणारी सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर ही भेंडीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी भेंडी स्वच्छ धुवून, पुसून बारीक चिरून घेते. तर ही भेंडी मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखी चिरली गेली पाहिजे. तर ही भेंडी व्यवस्थित चिरून झाल्यावरती मी एकीकडे तवाही तापत ठेवला आहे. त्यामध्ये मी ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेली सगळी भेंडी. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे अगदी थोडंसं तेल आणि ही भेंडी मग मी व्यवस्थित भाजून घेते आहे. तर आता या भेंडीचा चिकटपणा जावा म्हणून मी आता ॲड करणार आहे अगदी 1-2 थेंब लिंबाचा रस. तर लिंबाच्या रसाने या भेंडीचा सगळा चिकटपणा निघून जातो आणि भेंडी अशी सुटसुटीत भाजली जाते. तर लिंबाचा रस अगदी 1-2च थेंब ॲड करायचा, नाहीतर मग भेंडी आंबट होऊ शकते. तर इथे बघा लिंबाच्या रसामुळे माझी भेंडी किती सुटसुटीत भाजली गेली आणि चिकटपणाही अगदी निघून गेला आहे भेंडीचा. तर इथे भेंडी व्यवस्थित भाजली गेली आहे. आता मी एका कढईमध्ये तेल व्यवस्थित तापवून घेते आहे. तेल चांगलं तापलं की मग मी आता ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला लसूण, त्याचसोबत बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता, त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर आपल्याला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे बघा माझा कांदा व्यवस्थित परतला गेला आहे. त्यात ॲड करणार आहे मी सगळी भाजून घेतलेली भेंडी आणि याला पुन्हा चांगलं परतून घेते स्लो फ्लेमवरती. मग मी आता ॲड करणार आहे चवीनुसार मीठ. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे अगदी थोडीशी हळद. हळदीने या भेंडीला छान कलर येतो, तर नक्की ॲड करा. आणि मग सगळ्यात शेवटी मी आता ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मग झाली आपली गरमागरम सुटसुटीत भेंडी रेडी. आता मी ही भेंडी मस्त गरमागरम चपातीसोबत एन्जॉय करते. तोवर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.